नमस्कार. आज आपण बोलणार आहोत श्री स्वामी समर्थांविषयी. म्हणजे आपल्याकडे काही स्रोत आहेत हो आणि त्यांच्या आधारावर आपण ही चर्चा करणार आहोत. हो नक्कीच. आणि हे स्रोत स्वामी समर्थ कोण होते, त्यांचं अक्कलकोटमधलं वास्तव्य कसं होतं आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी यावर प्रकाश टाकतात. बरोबर. म्हणजे यातून स्वामींचं एक वेगळं किंवा कदाचित अधिक स्पष्ट चित्र उभं राहतं का हे बघायला हवं. अगदी. हे स्रोत फक्त माहिती देत नाहीत, तर स्वामींच्या भक्तांच्या आयुष्यात जे काही घडलं त्यांचे अनुभव. हो अनुभव आणि काही जण ज्याला चमत्कार म्हणतात ते पण. बरोबर. अशा घटनांचा तपशील पण आहे. आणि तो मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः हो. याचं महत्व आणि स्वामींच्या त्या 3 मुख्य शिकवणी. श्रद्धा, कर्म आणि आत्मविश्वास. हो ना. अगदी. याच मुद्द्यांवर आपण आज जरा खोलवर बोलूया. उत्तम. म्हणजे आपला उद्देश हा आहे की या स्रोतांच्या आधारे स्वामी समर्थांचं नेमकं महत्व काय, त्यांची शिकवण काय सांगते हे समजून घेणं. आणि तो एक महत्वाचा श्लोक पण आहे, त्याचा अर्थ पण आपण बघूया. हो. तर मग सुरुवात करूया त्यांच्या अक्कलकोटच्या वास्तव्यापासून. काय सांगतात स्रोत त्याबद्दल? स्रोत असं म्हणतात की त्यांचं तिथे असणं हेच अनेकांसाठी खूप मोठं आश्वासन होतं. म्हणजे आशेचा किरण. अच्छा. केवळ त्यांचं अस्तित्वच लोकांना दिलासा द्यायचं. हो. आणि अनेक जण मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे यायचे. अशा घटनांची नोंद आहे जिथे त्यांच्या केवळ उपस्थितीने अवघड वाटणाऱ्या समस्या सुटल्याचं म्हटलंय. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं चमत्कार किंवा अनुभव, त्याबद्दल काय तपशील मिळतो? म्हणजे नेमकं काय घडायचं? हे अनुभव बरेचसे वैयक्तिक पातळीवरचे दिसतात या स्रोतानुसार. म्हणजे समजा एखाद्या भक्ताला नोकरीत अडचण आहे, ती दूर झाली, किंवा आजारपणात काहीतरी अनपेक्षित मदत मिळाली, किंवा घरातले वाद मिटले, अशा गोष्टी. अच्छा. आणि स्रोत हे स्पष्ट करतात की या घटना स्वामींवरच्या श्रद्धेशी जोडलेल्या आहेत. इथेच ती पहिली शिकवण येते, श्रद्धा ठेवा. म्हणजे केवळ काहीतरी बाह्य मदत मिळते असं नाही, तर आंतरिक बळ मिळतं श्रद्धेमुळे. अगदी. तेच. म्हणजे श्रद्धेचं स्थान काय आहे हे स्रोत सांगतात. ठीक आहे. ही झाली श्रद्धेची बाजू. पण दुसरी शिकवण आहे कर्म करत राहा. मग या दोन्हींमध्ये समतोल कसा साधायचा? म्हणजे फक्त श्रद्धा ठेवून बसायचं की? नाही. उत्तम मुद्दा आहे हा. स्रोत सांगतात की स्वामींनी कधीच लोकांना फक्त नशिबावर अवलंबून राहायला सांगितलं नाही. ओके. उलट कर्म करत राहा म्हणजे काय, तर आपले प्रयत्न, आपली जबाबदारी ती प्रामाणिकपणे पार पाडत राहा. हां. एका ठिकाणी असं वर्णन आहे की स्वामींनी आधी त्या व्यक्तीला स्वतःच्या प्रयत्नांची शिखस करायला सांगितली. अच्छा. म्हणजे प्रयत्न आधी. हो. श्रद्धा ही कर्माला मदत करते, ती कर्माचा पर्याय नाही. हा विचार या साहित्यातून स्पष्ट होतो. आणि मग येथे तिसरी शिकवण आत्मविश्वास ठेवा. ही या श्रद्धेला आणि कर्माला कशी जोडते? स्रोत असं सुचवतात की श्रद्धा आणि कर्म हे दोन्ही तेव्हाच यशस्वी होतात जेव्हा माणसात आत्मविश्वास असतो. बरोबर आहे. आपल्या प्रयत्नांवर विश्वास, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास. याशिवाय नुसती श्रद्धा किंवा नुसतं यांत्रिक काम पुरेसं नाही. म्हणजे आत्मविश्वास हा एक प्रकारे दुवा आहे या दोन्हीमधला. अगदी. असं या साहित्यातून ध्वनित होतं. आणि तो मंत्र ओम श्री स्वामी समर्थाय नमः, त्याचाही उल्लेख आहे ना? त्याचं काय महत्त्व सांगितलंय? फक्त नामस्मरण? फक्त नामस्मरण नाही, म्हणजे तसं तर आहेच, पण त्याहून अधिक. असं म्हटलंय की हा मंत्र म्हणजे स्वामींच्या ऊर्जेशी, त्यांच्या चैतन्याशी जोडलं जाण्याचं एक साधन आहे. अच्छा. या जपाने मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि मग व्यक्तीला आतून मार्गदर्शन मिळतं, असं काही भक्तांचे अनुभव सांगतात. म्हणजे तो एक महत्वाचा आधार मानला जातो भक्तांसाठी. नक्कीच. आणि आता तो श्लोक, अनाथांचा नाथ समर्थ सद्गुरू, करीती उद्धार करुणेचा सागरू, या स्रोतांच्या आधारे याचा अर्थ कसा लावायचा? हा श्लोक म्हणजे स्वामींच्या कार्याचं आणि त्यांच्या स्वरूपाचं सार आहे, असं हे स्रोत सांगतात. अनाथांचा नाथ म्हणजे ज्यांना कोणी नाही, जे निराधार आहेत, त्यांचा आधार स्वामी आहेत. समर्थ सद्गुरू म्हणजे ते फक्त दयाळू नाहीत, तर ते समर्थ आहेत, म्हणजे सक्षम आहेत. आणि सद्गुरू आहेत म्हणजे योग्य मार्ग दाखवणारे आहेत, अज्ञानातून बाहेर काढणारे. बरोबर. करुती उद्धार म्हणजे ते फक्त भौतिक अडचणी दूर करत नाहीत, तर आध्यात्मिक उन्नतीसाठी पण मदत करतात, उद्धार करतात. आणि करुणेचा सागरू हे तर त्यांच्या अथांग करुणेचं प्रतीक आहे. त्यांची करुणा समुद्रासारखी आहे, जी सर्वांसाठी आहे, कोणताही भेदभाव नाही. हे सगळे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाचे या स्रोतांमधल्या अनुभवांमधून दिसतात. तर मग एकंदरीत या स्रोतांच्या आधारे
असं म्हणता येईल हे श्री स्वामी समर्थ हे केवळ एक गूढ योगी नव्हते, तर ते अत्यंत व्यावहारिक मार्गदर्शन करणारे गुरु होते. लोकांना श्रद्धेसोबत कर्म आणि आत्मविश्वासाची जोड द्यायला शिकवणारे आणि अत्यंत करुणामय. निश्चितपणे त्यांची ती त्रिसूत्री श्रद्धा ठेवा, कर्म करत रहा, आत्मविश्वास ठेवा ही खरं तर आयुष्यातल्या आव्हानांना सामोरं जाण्याची एक खूप संतुलित पद्धत आहे. हो, आजही ती तितकीच लागू पडते असं वाटतं. बरोबर. आणि या स्रोतांमध्येच तेच दिसतं की ही शिकवण आजही अनेकांना दिशादर्शक वाटते. आणि तो श्लोक पुन्हा एकदा आठवला, अनाथांचा नाथ समर्थ सद्गुरू करीती उद्धार करुणेचा सागरू. खरंच खूप अर्थपूर्ण आहे. आणि जाता जाता एक विचार याच स्रोतांवर आधारित की हे जे संतुलन आहे श्रद्धा आणि कर्म यातलं, ते आपण आपल्या रोजच्या जगण्यात कसं आणू शकतो. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. स्वामी समर्थांच्या शिकवणीचा आजच्या काळात आपल्यासाठी नेमका काय अर्थ असू शकतो यावर प्रत्येकाने विचार करायला हरकत नाही.